महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडवणारी घडामोड समोर येत आहे. कारण लवकरच विधान परिषदेच्या 26 जागांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमुळे केवळ नवीन आमदार निवडले जाणार नाहीत, तर राज्यातील सत्तेचे समीकरणही बदलू शकते. या 26 जागांमध्ये 9 जागा या विधानसभेतील आमदारांकडून निवडून दिल्या जाणार आहेत, तर उर्वरित 17 जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या 17 जागा गेल्या 2.5 वर्षापासून रिक्त होत्या, कारण राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका वेळेवर झाल्या नव्हत्या. मात्र आता निवडणूक आयोगाने 75% मतदारांच्या निकषानुसार या जागा भरण्याचा मार्ग मोकळा केला असून त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. या निवडणुकीत 13 मे 2026 ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण त्या दिवशी विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ नवीन चेहऱ्यांची एंट्री होणार नाही, तर विद्यमान नेत्यांचे राजकीय अस्तित्व टिकणार की नाही हेही ठरणार आहे. सध्याच्या विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महायुतीचे पारडे जड असल्याचे दिसते आणि भाजपाला सुमारे 5 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीला प्रत्येक काही जागा मिळू शकतात. मात्र राष्ट्रवादीकडे असलेली अतिरिक्त मते आणि उमेदवारांच्या संख्येवर अवलंबून या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बिनविरोध निवडणूक होण्याऐवजी थेट लढत पाहायला मिळू शकते. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी होणारी निवडणूक ही अधिक महत्त्वाची मानली जात आहे, कारण यातून राज्यातील स्थानिक पातळीवर राजकीय ताकद स्पष्ट होणार आहे. पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांसारख्या भागांमध्ये ही लढत विशेषतः रंगणार आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम केवळ विधान परिषदेपुरता मर्यादित राहणार नाही, तर 2030 पर्यंत या निवडणूक येणाऱ्या सदस्यांचा कार्यकाळ असल्यामुळे राज्याच्या भविष्यातील धोरणांवर आणि सत्ता समीकरणांवर त्याचा दीर्घकालीन परिणाम होणार आहे. त्यामुळे महायुती आपले वर्चस्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत असताना महाविकास आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी रणनीती आखताना दिसत आहे. एकूणच पाहता ही निवडणूक केवळ 26 आमदार निवडण्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुढील मार्ग ठरवणारी ठरणार आहे. पुढील काही आठवड्यात निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होईल, उमेदवार निश्चित होतील आणि त्यानंतर सुरू होईल खरी राजकीय चुरस. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले असून ही लढत बिनविरोधी होणार की अत्यंत रंगतदार आणि चुरशीची ठरणार हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.